कोरेगाव भीमा हिंसाचारानं महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या ज्या काही आपण महाराष्ट्र हा परिवर्तनवादी आणि पुरोगामी आहे असं म्हणतो त्याला कुठेतरी तडा गेताना पाहायला मिळाला। या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं या संदर्भामध्ये एक आयोगाची नियुक्ती केली आणि ह्या आयोगाच्या नियुक्ती करताना उलट तपासणीमध्ये ॲडव्होकेट शिशिर शिंदे यांना काही बाबी समोर आल्या आहेत। खास करून संभाजी या कादंबरीच्या संदर्भात जे काही उल्लेख देण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये विश्वास पाटील यांनी काही बाबी समोर आणलेल्या आहेत। खरं तर त्या बाबीमुळेच हे सगळं घडलं का हा सगळा प्रश्न आहे। खरं तर आपल्या इतिहासातून आपण काही शिकतो की नाही हाही एक प्रश्न आहे। मात्र या इतिहासात वजा कादंबरीमधून ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सामाजिकतेला तडा गेला त्या संदर्भातला हा खरा तर प्रश्न आहे। सर, विश्वास पाटलांनी कोरेगाव भीमाच्या या सगळ्या संदर्भामध्ये जो काही संदर्भ येतो त्या संदर्भात काय नक्की म्हटलेलं आहे? छत्रपती संभाजी महाराजांवरती जी कादंबरी लिहिलेली आहे, म्हणजे प्रसिद्ध इतिहासकार म्हणण्यापेक्षाही कादंबरीकार पानिपतकार विश्वास पाटलांनी जी कादंबरी लिहिली आहे संभाजी, ह्या संभाजी कादंबरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराविषयी काही उल्लेख आलेला आहे त्यांच्या शेवटच्या प्रकरणामध्ये। आणि ह्या प्रकरणांमध्ये त्यांनी काही कथनं तिथं केलेले आहेत, म्हणजे त्याला मी खरं तर आर्टिस्टिक लिबर्टी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची ती आर्टिस्टिक लिबर्टी त्यांनी घेऊन काही गोष्टींचं कथन केलं गेलेलं होतं। पण ह्या कथनांचा काही गटांनी हेतुतः गैरवापर केला असं आमच्यासारख्या सरकारचं म्हणणं मांडणाऱ्यांच्या लक्षात आलं। आयोगाला देखील हा प्रश्न पडला की संभाजी महाराजांचा अंत्यविधी खऱ्या अर्थानं मग केला कोणी, आणि जर विश्वास पाटील म्हणतायत तशा पद्धतीने तो अंत्यविधी झाला असेल आणि त्या संदर्भातले दावे जर काही घटक करत असतील आणि ते आयोगापुढे आणणार असतील तर मग हा अंत्यविधी केला कोणी याच्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी विश्वास पाटलांना मेहरबान आयोगापुढे बोलवण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, म्हणजे त्यांचे जे उल्लेख आहेत त्यांच्या कादंबरीमधील जो काही चॅप्टर असेल जे काही प्रकरण असेल त्यांनी त्याच्यामध्ये काय नक्की त्यांचं जे फिक्शन होतं ते काय होतं आणि मूळतः त्याचा आधार घेऊन जे लोकांचं म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे? सरकार पक्षातर्फे जेव्हा मी उलट तपास सुरू केला त्यावेळेस पहिलाच प्रश्न मी विश्वास पाटलांना विचारला की आपण ही जी काही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर संभाजी नावानं जी काही कादंबरी लिहिलेली आहे ते आपलं आर्टिस्टिक इम्प्रेशन आहे किंवा हे आपलं सगळं फिक्शन आहे, हा आपला एका लेखकाचा कल्पनाविलास आहे, हे ज्यावेळेस त्यांच्या पुढे मी म्हणणं मांडलं त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं की हो, हा माझा संपूर्ण असा कल्पनाविलास आहे, माझं हे आर्टिस्टिक इम्प्रेशन आहे। मग पुढचा प्रश्न त्यांना माझा ह्या पद्धतीचा होता की आपण जे काही पात्र महाराजांच्या अंत्यविधीच्या संदर्भात ह्या संपूर्ण आपल्या कादंबरीमध्ये लिहिलेले आहेत तर ते पात्र असल्याबद्दलचा कुठेही पुरावा आढळून येत नाही। आणि मग त्या संदर्भात मी त्यांना खाफी खानाच्या पुस्तकाचं उदाहरण दिलं, मसले आलमगिरीचं उदाहरण दिलं, भीमसेन नागरांचं हे दिलं किंवा सक्सेनांचं ईश्वरदास नागरांच्या पुस्तकात, म्हणजे हे ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान किंवा मुस्तकिमे आलमगिरी या सगळे जे काही इतिहासावरचे पुस्तकं आहेत हे त्या त्या काळातले कंटेम्पररीज होते, हे समकालीन लेखक होते जे औरंगजेबाच्या सैन्यात होते किंवा जयदे शकावली, जयदे ककवली सारखे जे काही होते ते मराठाशाहीमध्ये होते आणि काही लोक यातले अतिशय न्यूट्रल पण होते। यांच्या कोणत्याही पुस्तकामध्ये इतिहासाच्या संदर्भात अंत्यविधीबाबत कुठेही उल्लेख आढळून येत नाही, हे मात्र प्रामुख्याने आपल्या लक्षात आलं। आणि ही गोष्ट ज्यावेळेस विश्वास पाटलांना आमच्या कायद्याच्या भाषेत कन्फ्रंट केली असं म्हणता येईल, कन्फ्रंट केली त्यावेळेस विश्वास पाटलांनी अतिशय प्रांजळपणे हे मान्य केलं की इतिहासात याला कुठेही आधार नाहीये। मग पुढचा आमचा प्रश्न होता की हे तुमचं क्रिएशन आहे, ते म्हटले हो हे फिक्शन आहे आणि हे माझं क्रिएशन आहे, म्हणजे हे एका लेखकाने जन्माला घातलेले पात्र आहेत, हे देखील त्यांनी मान्य केलं। आणि याच्यातून जो गैरसमजाचा भाग आहे तो दूर व्हायला मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे असं मला वाटतं। तर त्या कादंबरीचं संभाजी नाव आहे का छावा नाव आहे, आणि दुसरं त्यांनी जो प्रसंग वर्णन केलेला आहे त्याच्यामध्ये जी आडनावं दिलेली आहे ती साधारण नक्की काय म्हटलेलं आहे? विश्वास पाटलांचं जे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरची कादंबरी आहे तिचं नाव संभाजी असंच आहे। ज्या छावा कादंबरीचा आपण उल्लेख केला ती शिवाजीराव सावंतांची आहे। दोन कादंबरींच्या लेखकांमध्येही फरक आहे, त्यांच्या नॅरेशन्समध्ये फरक आहे, कादंबरीच्या टायटलमध्ये देखील फरक आहे।
तिथे जे नॅरेशन करण्यात आलेलं आहे, खास करून काही आडनावं आले, ती आडनावं कोणती आणि नॅरेशन म्हणजे नक्की काय सांगण्यात आलेलं आहे? साधारणतः संभाजी ही जी कादंबरी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरची, त्यातल्या पान नंबर 828 वरती आणि त्याच्या पुढच्या 1 किंवा 2 पानांमध्ये किंवा मागे एखाद्या पानामध्ये संभाजी महाराजांच्या अंत्यविधीच्या संदर्भातला अतिशय सविस्तर असा प्रसंग रंगवण्यात आलेला आहे. म्हणजे मी फार जबाबदारीने शब्द वापरतोय, रंगवलेला आहे. तर हा सगळा प्रसंग रंगवताना एका जना परिटीन नावाच्या महिलेचा उल्लेख आहे, पाटलीनबाई ह्या महिलेचा उल्लेख आहे, दामाजी पाटील ह्या गावाच्या पाटलाचा उल्लेख आहे, गोविंद नाग या नावाच्या एका सदगृहस्थांच्या नावाचा देखील उल्लेख केला गेलेला आहे. आणि हे सगळे नावं आम्ही ज्या वेळेस पाटलांसमोर मांडले, म्हणजे विश्वास पाटलांसमोर मांडले आणि सांगितलं की ह्या नावांच्या उल्लेखाला आपल्याकडे काय आधार आहे इतिहासातला, इतिहासात काही समकालीन लेखकांनी कुठे काही लिहिलंय का, असं घडल्याबद्दल कुठे काही कोणी बोलतंय का, तुम्हाला काही या संदर्भात वेगळं काही वाचायला मिळालंय का. तर त्यांनी, मी मगाशी जसं म्हटलं की प्रांजळपणे मान्य केलं की नाही, हे असं काहीही मला मिळालेलं नाहीये, हा माझ्या कल्पना विलासाचा भाग आहे. आणि आपल्याला त्यांच्या आर्टिस्टिक इम्प्रेशनची, त्यांच्या कल्पना विलासांचा आदर करायला पाहिजे. एखादा माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर जर काही बगीचे फुलवणार असेल तर आपण त्याचा एक लेखक म्हणून त्यांच्या लेखणीने बगीचे नाही तर महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण झाली. इतक्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे दावे केले जात होते. त्यांच्या बगीच्याच्या ऐवजी महाराष्ट्राचं रान उठलं आणि आता ते याच्या समोर येऊन सांगतात की मी तो कल्पविलास केला होता. ते काय पडलेलं स्वप्न नव्हतं साहेब. नाही, मी एका दृष्टीनं तुमचं म्हणणं मान्य देखील करेल, पण हे समजून घेणाऱ्याचा हा दोष आहे. हा लेखकाला त्याचा अधिकार निश्चित आहे की त्याला काय लिहायचं हे त्याचा अधिकार आहे. जबाबदारीने त्यांनी लिहावं का, तर हा निश्चितच आपला आपला प्रत्येकाचा प्रश्न आहे की प्रत्येकाने, आपण इतिहास ज्यावेळेस लिहित असतो, ऐतिहासिक पात्रांबद्दल ज्यावेळेस लिहित असतो, जे खरे होऊन गेलेले आहेत, त्यांच्या संदर्भात मात्र प्रचंड प्रिकॉशन माणसानं घेतली पाहिजे, हे मी निश्चित आपल्याला सांगू शकेन. पण त्यांनी जर, जेव्हा हा हिंसाचार सुरू होता, त्यांच्या लेखनाचे दाखले वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये, वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रसिद्ध होत होते, तेव्हाच त्यांनी ही जर भूमिका मांडली असती एका चांगल्या सामाजिक नागरिकतेच्या दृष्टिकोनातून, याचा परिणाम कदाचित उलटे झाले असते. खऱ्या अर्थानं समाज माध्यमांमध्ये काय आलं, वर्तमानपत्रात काय आलं, याहीपेक्षा आमच्या आयोगासमोरच्या पुराव्यात काय आलं हे महत्त्वाचं आहे. आणि पुराव्यामध्ये मात्र मोठ्या दुर्दैवाने विश्वास पाटलांच्या ह्या सगळ्या कथनाचा भरपूर वापर केला गेला संभाजी महाराजांच्या अंत्यविधी संदर्भातलं कथन करण्याच्या संदर्भात. आणि स्वतः विश्वास पाटलांना ज्यावेळेस मी उलट तपासणीत विचारलं की आपल्या लेखाचा वापर करून जर समाजामध्ये तेढ वाढवली जाणार असेल तर ते निषेधार्थ आहे आणि तुम्ही त्याचा निषेध करणार का, तर त्यांनी ही गोष्ट सांगितली की हो, मी याचा निषेध करतो, हे मी कंडेम करतो, असा त्यांनी त्याच्यात शब्द वापरलेला. ही झाली एक बाजू की ज्या लेखनामुळे झालं. दुसरे काही शब्दप्रयोग त्याच गावामध्ये किंवा अशा पद्धतीने जी आडनावं वापरलेली आहेत, वडगाव बुद्रुकमध्ये अशा पद्धतीचे कोणी आडनावाचे लोक राहतात का, हा माझा प्रश्न आहे. वडू हे जे काही गाव आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर परिसरातलं हे जे काही गाव आहे किंवा कोरेगाव परिसरातलं हे जे काही गाव आहे, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची, त्यांचे सहकारी कवी कलशांची आणि वीरबापू शिवल्यांची समाधी आहे, तिथं शिवले देशमुख ह्या आडनावाचे लोक आपल्याला आढळून येतात. बाकी जे उल्लेख केले त्या आडनावाचं कोणी, नाक आडनावाचं कोणीही आज तिथं असल्याचं मला माझ्या अभ्यासातून लक्षात आलेलं नाहीये. असतील तर त्याबद्दल मला भाष्य करणं अवघड आहे. तुम्ही आता सांगताना तिन्ही समाधीचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये शिवले देशमुख यांची एक समाधी आहे असं सांगितलं आणि काही लोकांचा दावा वेगळा आहे असंही म्हटलं जातं. शिवले देशमुखांची आहे, संभाजी महाराजांची आहे आणि कवी कलशांची आहे. काही लोक तिथं गोविंद गोपाळ गायकवाडांची समाधी असल्या संदर्भात ती बोलतात, पण हा सगळाच विषय प्रत्येकाला आपल्या आपल्या पातळीवरती सिद्ध करायचा आहे. आपण आता तुम्ही शिवले देशमुखांची म्हटले, ते सिद्ध झालंय तुमच्या समोर याच्यामध्ये, कारण तुम्ही आता हे बोलताय त्यामुळं पुन्हा वाद व्हायला नको आणि जे जे ग्रे एरिया आहे त्या ग्रे एरियाचा पुन्हा एकदा समाजकंटक फायदा घेतात. मुळात 2 समाध्यांच्या संदर्भात तर कोणताही वाद तिथं नाहीये. शिवल्यांच्या समाधी संदर्भातही अधिकारानं बोललं जातं, पण हा सगळाच विषय आज न्यायप्रविष्ट आहे, आयोगाच्या समोर चौकशीला आहे. त्यामुळे आयोगाच्या चौकशीचे निष्कर्ष येईपर्यंत
वाट पाहणं आपल्या सगळ्यांनी योग्य होईल. सर, यामध्ये खरं तर काही वेगवेगळे पोलिसांचा तपास पण होता आणि यामध्ये नक्षल अँगल पण पाहायला मिळाला होता. तपासादरम्यान तुम्हाला हा नक्षल अँगल दिसला का? आतापर्यंत काय माहिती मिळते? 31 डिसेंबर 2017ला पुण्यात एल्गार परिषद झाली होती. ही एल्गार परिषद त्या अर्थानं काही नक्सल समर्थकांनी आयोजित केली होती असा मोठ्या प्रमाणात आरोप आहे. ह्या एल्गार परिषदेच्या संदर्भात गुन्ह्याची नोंद देखील झाली होती. ह्या गुन्ह्याच्या तपासात अनेक लोकांना अटक झाली. त्यांच्याकडे आक्षेपार्ह असं मटेरियल मिळालेलं आहे असं सांगितलं जातं. मी स्वतः तो दोषारोपपत्र बघितलेलं नाही आहे, पण एक गोष्ट निश्चितच याच्यावरनं दिसते की काही वेगळे घटक महाराष्ट्राचं सामाजिक ताणाबाणा बिघडावा यासाठी कार्यरत होते असं मात्र निश्चित दिसतंय. एक मुद्दा यामध्ये एक राहून गेला. विश्वास पाटलांप्रमाणे इतर कोणी अशा पद्धतीचा दावा तत्कालीन लेखनासंदर्भात केलेला आहे का? मी मगाशीच आपल्याला म्हणालो की विश्वास पाटलांची कादंबरी आहे, म्हणजे खरे इतिहासकार जे आहेत, ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला किंवा समकालीन आहेत, म्हणजे साकी मुस्तैद खान असेल, खाफी खान असेल, जयदेश अकावली असेल, किंवा ईश्वरदास नागर असतील, भीमसेन सक्सेना असतील, किंवा नंतर सेतू माधवराव पगडी किंवा वासी बेंद्रे असतील, तर यांनी कोणीही महाराजांच्या अंत्यविधीच्या संदर्भातला उल्लेख त्यांच्या संशोधनात केलेला नाही. खरं तर या दरम्यान दोन राजकीय गट देखील निर्माण झाले होते. सामाजिक गट होते, राजकीय गट होते. याच्यामध्ये काही राजकीय लोकांचा हाच आधार होता. त्यांनी समाजामध्ये, कारण राजकीय नेते हे समाजाचा एक प्रकारे त्यांच्या समाजाचा एका वर्गाचा चेहरा म्हणून वावरत असतात. त्यांनी या संदर्भात दावे केले होते. त्यांनी आयोगाच्या साक्षीमध्ये हे दावे कायम ठेवलेत का? नाही, मुळात राजकीय लोक इतिहासाविषयीचे दावे घेऊन कधी आयोगासमक्ष आलेच नाहीत. त्यामुळे जे घडलेलं नाहीये त्याच्याबद्दलचं भाष्य करता येणार नाही. आता ज्या पद्धतीने ही घडलेली घटना होती, यामध्ये सामाजिकते निर्माण झाली, महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मोर्चे निघाले. भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी आयोगामधून काही गोष्टी समोर येणार आहेत का? ज्या लेखकांनी, त्यांची लिबर्टी आहे खरं तर ही, आणि आपण लोकशाहीला मानणारे आहोत, पण लोकशाही म्हणजे स्वैराचार नाही आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, पण त्या लोकांना कुठे लिखाण स्वातंत्र्य आहे. या सगळ्या स्वातंत्र्याचा कुठेतरी समाजाला तडा जाता कामा नये. या बाबतीमध्ये आयोग काही भविष्यामध्ये या संदर्भामध्ये भाष्य करणार आहे का? मुळातच आपली घटना जी आहे, म्हणजे भारताची जी घटना आहे, ही जबाबदार नागरिकाचं कर्तव्य घालायला चुकलेली नाही आहे. म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी घटना लिहितानाच काही कर्तव्य पण दिलेले आहेत आणि त्यात जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पण दिलेलं आहे. आणि त्या कर्तव्याबद्दल कोणाला नव्याने सांगावं अशी मात्र मुळीच गरज नाही आहे. ते प्रत्येकाचं आपलं कर्तव्य, जो भारतीय आहे त्याला ते कर्तव्य पार पाडावंच लागणार आहे. तुम्ही याच्यामध्ये आयोगामधून काहीतरी भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून एक दस्तऐवज असणारे हा सगळ्यात मोठा आतापर्यंतच्या या सगळ्या इतिहासासंदर्भामध्ये, आणि बरेच गैरसमज दूर होतील असं आहे. तर यामध्ये नक्की काय काय असू शकतं भविष्यामध्ये? निष्कर्ष म्हणा किंवा काही मार्गदर्शक तत्व देखील यामधून समोर येतील. शासनाच्या वतीनं काम करत असताना 1 जानेवारी 2018च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याआधी शासनाने कशा पद्धतीचे प्रिकॉशन्स घेतले होते, खबरदारी घेतली होती, या सगळ्या गोष्टी आम्ही आयोगासमोर मांडलेल्या आहेत. शासनानं अतिशय खंबीरपणे, ज्याला प्रोफेशनली म्हणता येईल अशा पद्धतीने हा विषय हाताळला आणि त्याचा परिपाक असा झाला की एवढी मोठी घटना, लाखो भाविक आल्यानंतरही, एवढं कमोशन निर्माण केल्यानंतर देखील एका दुर्दैवी जीवाचा विषय सोडला तर प्राणहानी झालेली नाही आहे. म्हणजे हा शासनाच्या अतिशय चांगल्या कामाचाच रिझल्ट होता असं आपल्याला म्हणता येईल. शेवटी आयोगाने काय निष्कर्ष द्यायचे, काय सूचना द्यायच्या, हा आयोगाचा भाग आहे आणि मला खात्री आहे की ज्यांच्या समक्ष आयोग चाललेला आहे अतिशय सिझन्ड असे लिगली ट्रेंड माइंड ते आहेत. त्याच्यामुळे योग्य तोच आपल्याला निष्कर्ष मिळेल अशी मला खात्री आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत विशाल पाटील, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात लिहिलं गेलं आणि ते थेट त्यांनी जे लिहिलेलं आहे ते एका जबाबदार नागरिक म्हणून, मराठी साहित्याची धुरा सांभाळणारा अध्यक्ष म्हणून त्यांनी थेट आयोगासमोर मांडलं. एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं, या संदर्भामध्ये विशाल पाटलांनी अगोदरच भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती का? मला वाटतं त्यांना जेव्हा संधी मिळाली असेल त्यावेळेस त्यांनी त्या संधीचा उपयोग करून घेतला
त्यापूर्वी त्यांना संधी मिळाली होती किंवा नाही हे तुम्ही पत्रकार जास्त चांगलं सांगू शकतात, कारण 2018 पासून हा सगळा इतिहासच तुमच्याच पुढे होता. त्यामुळे कदाचित तुम्ही किंवा तुमच्या एखाद्या बांधवाने याबद्दल प्रश्न विचारला होता किंवा नव्हता हे उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. आणि मला वाटतं त्या उत्तरातच तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर सामावलेलं आहे. भविष्यात लेखकांनी अशा काळजी घ्यायला हवी ऐतिहासिक घटना लिहिताना. लेखकानेच कशाला, म्हणजे ती कोणीही, तुम्ही असो मी असो, आपल्याला कोणालाही इतिहासावर भाष्य जर करायचं असेल तर ते पूर्ण अभ्यासाअंतीच प्रकट व्हावे. म्हणजे आपल्या संतांनी सांगितलंय की अभ्यासूनी प्रकटावे, नाही तर झाकूनच राहावे, असं आपल्याला सांगितलेलंच आहे. तर अभ्यास असेल तर प्रकट होऊया, नाही तर आपण झाकून ठेवू स्वतःला. मला वाटतं हा संदेश सगळ्यांनाच लागू आहे. विश्वास पाटलांनी जर अभ्यास असेल तर त्यांनी प्रगट झाले असते आणि ते सगळं झाकून ठेवलं असतं नसताना तर कदाचित महाराष्ट्रामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळालं, महाराष्ट्राची मान कुठेतरी खाली घालणारा हा प्रसंग होता आणि तो कदाचित घडला नसता. खरं तर इतिहासाने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे. विश्वासराव खरं तर पानिपतातच गेले होते. नंतर नव्या विश्वास पाटलांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती कादंबरी लिहिली आणि त्या ज्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्व समाजासाठी एकत्र राहण्यासाठी काम केलं त्यांच्यावरती असलेल्या कादंबरीमधून समाज दुभंगला जातो हे खरं तर खेदानेच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.